हा, तुमचं नाव सांगा. मीनाक्षी सुतार, मीनाक्षी सुतार. कुठून बोलताय? बारामती. बरं, पद्मावती हेल्थ केअरची कुठली औषधं घेतली होती तुम्ही? सुरुवातीला मी किडनी स्टोनचं औषध मागवलं होतं. मला दोन्ही बरं, किडनी किती दिवसात फरक पडला त्याचा? एक 15 दिवसात मला फरक पडला त्याचा. फरक पडला का? बरं, ठीक आहे, चालेल चालेल. आणि जी दुसरी तुम्ही औषधं मागवली होती तर त्याचे काय रिझल्ट आहेत ते थोडंसं सांगा मला. सुरुवातीला मी किडनी स्टोनचं औषध मागवलं, 15 दिवसांनी मला त्याचा फरक पडला. मग परत मला गर्भशयाला फायब्रॉइड होतं 19 mm. त्यानंतर मग मी वुमन हेल्थ म्हणून एक औषध आहे त्यांचं, त्यांनी सांगितलं होतं मला. मग परत मी वुमन हेल्थ म्हणून एक औषध मागवलं, त्याचा पण मला चांगला फरक पडलाय. आणि मला थोडासा असा उत्साह थोडासा कमी होता कामामध्ये. त्यानंतर मग सरांनी मला सांगितलं की मॅडम हे HLK म्हणून एक औषध आहे, मग ते पण मी औषध मागवलं आणि ह्या दोन्हीचा मला चांगला फरक पडलाय आणि मी आता सध्या ते कंटिन्यू करते. बरं, ठीक आहे, थँक्यू. म्हणजे पहिल्या वापरामध्येच तुम्हाला पद्मावती हेल्थ केअरचा औषधांचा छान अनुभव आलेला आहे तुम्हाला. किडनी स्टोनचा अनुभव आल्यानंतरच मग मी हे दोन्ही प्रोडक्ट मागवले होते. ठीक आहे, चालेल चालेल. आता कसं फ्रेश वगैरे वाटतं का? व्यवस्थित काम वगैरे करताना उत्साह वाटतो का? हो, कामात उत्साह आहे आणि प्रोडक्टचा म्हणजे चांगलाच फायदा झालाय मला. जसं मी जेव्हापासून मी घेते तेव्हापासून मला अगदी छान वाटतंय. फायब्रॉइडची गाठ कितीची होती म्हटले? 19 mm ची होती. आणि सुरुवातीला औषध घेतलं त्यावेळेस 19 mm ची होती. आता किती आहे रिसेंटली चेक केल्यानंतरची? आता मागच्या महिन्यातच मी चेक केले तर ती 12 mm ची आहे. 12 mm ची आहे. म्हणजे जवळजवळ 6-7-8 ह्याच्यानी कमी झाली. आता पुढचे जर आणखीन काही दिवस तुम्ही डाएट वगैरे फॉलो केलं आणि औषधं पद्मावती हेल्थ केअरची जर चालू ठेवली अजून 1-1.5 महिना तरी, तर त्याच्यामध्ये बऱ्यापैकी तुम्हाला आणखीन ह्याच्यामध्ये छान रिझल्ट येईल. सर्जरीची गरज पडणार नाही. औषध मी कंटिन्यू करतेच आहे कारण मला रिझल्ट चांगला आला आहे आणि इथून पुढे पण मला छान रिझल्ट येईल ह्याची खात्री आहे. त्याच्यामुळे प्रोडक्ट घेणारच आहे, कंटिन्यू करतेच आहे. तुम्ही एवढा विश्वास ठेवल्याबद्दल थँक्यू मॅडम. थँक्यू.